सिलेंडर चले, चले सिलेंडर चले, मंगलाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खांडबारा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत प्रचाराला वेग. एकता विकास पॅनलकडून जोरदार मोहीम. नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच रंग चढू लागला असून भर उन्हातही उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहेत. स्वर्गीय प्रकाशअण्णा चौधरी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या एकता विकास पॅनलने प्रचार मोहीम वेगात सुरू केली आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकता विकास पॅनलतर्फे दीपाली जगदीश गावित हे उमेदवार रिंगणात असून सदस्य पदासाठी वॉर्ड क्रमांक 3 मधून मंगला वनकर गावित आणि वॉर्ड क्रमांक 5 मधून मोगरा मिलिंद कुमार वसावे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या प्रचार मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, ज्येष्ठ नेते मगन वळवी, नवापूरचे नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित, अमृत लोहार, माजी सरपंच अविनाश गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील यांच्यासह नगरसेवक वतन अग्रवाल, उमेश चव्हाण, नाविद शहा, अल्तमस खाटीक, राजू आगळे, जैनू गावित, इरफान कुरेशी तसेच खांडबारा गावाचे गटनेते राजेंद्र अग्रवाल, निसार शेख, पद्माकर शिंदे, दत्तू मिसळी, अभिजित रामराजे, मनीष चौधरी, गोलू नाईक आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचाराची सुरुवात एकता विकास पॅनलच्या कार्यालयात झाली. यावेळी भरतभाऊ गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत एकता विकास पॅनलला दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत, विरोधकाच्या भूलथापांना बळी न पडता विकासाला मतदान करा असे सांगून उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत करण्याचे आवाहन केले. यानंतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. एकता विकास पॅनलला मतदान करण्याची विनंती करत विकासाभिमुख कामांची ग्वाही दिली. भर उन्हातही कार्यकर्त्यांनी उत्साहाने प्रचार केला असून गावात निवडणुकीची चुरस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर्फे या भागातनं आमच्या मंगलाताई वनकर गावित या बस या निशाणीवर उभे आहेत आणि त्यांचं 28 तारखेला मतदान होणार आहे ग्रामपंचायतीसाठी, ग्रामपंचायत सदस्य म्हणून. तर माझी या वार्डातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपलं अमूल्य मत हे या मंगलाताईंना बस या निशाणीसमोर आपण द्यावं आणि आपल्या या प्रभागाची सेवा करण्याची संधी त्यांना आपण उपलब्ध करून द्यावी ही विनंती करतो. आणि त्याचप्रमाणे एकता विकास पॅनलतर्फे सरपंच पदासाठी आमच्या दीपालीताई जगदीश गावित या उभ्या आहेत आणि त्यांची निशाणी सिलेंडर आहे. तर सिलेंडर या निशाणीवर सुद्धा आपण सरपंच पदासाठी आपण त्यांना मतदान करावं आणि त्यांना निवडून द्या, त्यांना सेवा करण्याची संधी द्या. जसं अविनाश दादाने या खांडबारा गावाचा कायापालट केला, खांडबारा गावाचा विकास केला आणि खांडबारा गावासाठी, शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी नेहमी सतत धावून जाणारा जर कुठला समाजाचा जर कार्यकर्ता असेल तर हा अविनाश दादा आहे. आणि अविनाश दादा हा तुमच्या सेवेसाठी रात्रंदिवस 24 तास सेवेसाठी तत्पर आहे. आतापर्यंत या खांडबारा ग्रामपंचायतीमध्ये एकदम पारदर्शकपणे त्याने ही ग्रामपंचायत चालवली आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने ही ग्रामपंचायत पारदर्शकपणे चालवण्यासाठी त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. माझी आपणा सर्व खांडबारावासियांना, मतदार बंधू भगिनींना माझी विनंती राहील की येणाऱ्या 28 तारखेला एका चांगल्या सुशिक्षित उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. दीपालीताईला मतदान म्हणजेच हेच अविनाश दादाला मतदान, अविनाश दादाला म्हणजे मतदान म्हणजेच हेच विकासाला मतदान. आणि तुमच्या एकता विकास पॅनलच्या या शहरामध्ये जे काम आपण बघितलेलं आहे, त्यांनी पॅनलमार्फत जे आतापर्यंत काम केलेलं आहे, स्वर्गीय अण्णासाहेब प्रकाशअण्णा चौधरी यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून.
आम्ही बरोबरीने काम केलेलं आहे आणि अशा या पॅनलबरोबर आपल्याला सगळ्यांना एका दिलाने, एका मताने आणि एका विश्वासाने राहून त्यांना मतदान करायचं आहे. आपले ज्येष्ठ मगनदादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राजू शेठ आहेत. माझ्याबरोबर नवापूरचे उपनगराध्यक्ष, आमचे गटनेते नरेंद्र भाऊ नगराळे, आमचे नगरसेवक या ठिकाणी उभे आहेत आणि माजी सभापती राजेशदादा गावितसुद्धा हे आपल्याबरोबर आहेत. तर माझी आपणास विनंती आहे की शहराच्या विकासासाठी, खांडबाराच्या विकासासाठी जर कोणी काम करत असेल तर अविनाशदादाने आतापर्यंत पारदर्शकपणे काम केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसासुद्धा या ग्रामपंचायतीसाठी त्याचं तेवढीच मेहनत आणि तेवढंच काम हे आपल्याला दिसणार आहे. एक चांगला उमदा तरुण आणि एक चांगलं हेल्पिंग नेचर, मदत करणारा मुलगा म्हणून त्याच्याकडं बघितलं जातं. आणि खरोखर खांडबारावासियांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की हे शहर, हे गाव तुमचं आहे, हे तुमच्या ताब्यात ठेवा. हात जोडून विनंती आहे, दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नका. कारण माझी व्यापारी बंधूंना सुद्धा विनंती आहे, नवा ज्या पद्धतीने या भागामध्ये नाव रूपास आलेलं हे तुमचं खांडबारा शहर आहे. या खांडबारा शहरामध्ये कायम शांतता ही लाभत असते. या समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कुठलंही काम या ग्रामपंचायतीमध्ये नाही. सर्व समाजभिमुख ही नगरपालिका आहे आणि या ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीला आपल्याला जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आहे. मग तो मुस्लिम बांधव असेल, काय हिंदू बांधव असेल, सगळ्यांना एकोप्याने घेऊन चालणारी ही तुमची ग्रामपंचायत आहे. आणि या ग्रामपंचायतीमध्ये या अविनाशदादाने आजपर्यंत ज्या ग्रामपंचायतीमध्ये कामं केलं आहे, कोणाकडेही कुठलीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे त्याने स्वतःच्या पदराने खर्च करून लोकांची सेवा केलेली आहे आणि एक चांगला तरुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच माध्यमाने ही दीपालीताईसुद्धा सुशिक्षित मुलगी आहे आणि दीपालीताईच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कामं बघावयास मिळणार आहे. मी आपणास विनंती करतो की हे आघाडीचं सरकार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी मिळून यांचं हे सरकार आहे. आणि बघायला गेलं तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय हसन मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. अल्पसंख्याक त्यांच्याकडं खातं आहे आणि त्या खात्यामार्फत आपल्या या खांडबाऱ्यासाठी, विकासासाठी आपल्याला निधी मिळू शकेल. आपल्याला 25-15 जनसुविधामधनं या खांडबाऱ्या ग्रामपंचायतीसाठी विकासाची कामं आपल्याला मिळू शकतील. माझी आपणास विनंती आहे की ज्याचं सरकार आहे त्या सरकाराच्या माध्यमातून हे कामं होणार आहे, विकासाचे कामं होणार आहे. आणि हे सरकार तुमचं, आमचं आहे. आम्ही तुमचे आहोत आणि तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहेत. म्हणून आमची विनंती आहे की या खांडबाऱ्या गावासाठी, या खांडबाऱ्याच्या विकासासाठी जर तुमचं मत पाहिजे असेल तर ते एकता विकास पॅनलला तुम्ही मत दिलं पाहिजे. ही कळकळीची माझी नम्र विनंती आहे. समोरचा कोण आहे, का आहे त्याच्याकडं न बघता आपल्याला फक्त शहरामध्ये कोण आपल्यासाठी धावून येतो, शहराला कोणाची गरज आहे, शहर कोण चालवू शकतं, या खांडबारा शहरामध्ये, या ग्रामपंचायतीमध्ये आपण कोणामुळे सुरक्षित आहोत. आपली आई बहीण रात्री बेरात्री जर फिरत असेल तर कोण तिचं संरक्षण करू शकेल. जर दवाखान्यात जायचं असेल तर दवाखान्यासाठी, मदतीसाठी कोण येऊ शकतं. समजा पोलीस स्टेशनमध्ये जर काही वादविवाद झाला तर अर्ध्या रात्री त्या ठिकाणी कोण येऊ शकतं. या सर्व गोष्टींचा सारासार जर विचार जर केला तर आपल्याला एकच नाव डोळ्यासमोर उभं राहतं, ते म्हणजे अविनाशदादा. आणि अविनाशदादाच्याच रूपाने या ठिकाणी दीपालीताई आपल्याला या सरपंच पदासाठी उमेदवारी करत आहे. तर आपण त्यांना विजयी करावं ही कळकळीची, आग्रहाची विनंती करतो. आणि तुमच्या शहराचा विकास जर करायचा असेल तर फक्त एक नाव डोळ्यासमोर ठेवा, हीच एक परत पुनश्च विनंती करतो. पुनश्च कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता हे शहर तुमचं आहे, हे गाव तुमचं आहे आणि तुमची सुरक्षितता तुम्हाला जर जोपासायची असेल तर नक्कीच या एकता विकास पॅनलला निवडून द्या, ही नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. सलाम वालेकुम.